नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कोथरूड परिसरात शस्त्रधारी तरुणांकडून दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार कोथरूड मधल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडला. हातात कोयता आणि बंदूक असलेल्या तरुणांनी सोसायटीत पहाटेच्या वेळी घुसून दहशत माजवली. एवढंच नाही तर सीसीटीव्ही कडे बघून बंदूक उंचावून सुद्धा दाखवली. पुण्यातील कोथरूड मधील वनाज परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना 30 सप्टेंबर रोजी पहाटे 5च्या सुमारास इमारतीत तोंडाला मास्क बांधून 2 तरुण घुसले होते. एका तरुणाकडे कोयता तर दुसऱ्याच्या हातात बंदूक होती. हे दोघेही सीसीटीव्हीच्या समोरून जात होते. सीसीटीव्ही दिसताच तरुणांनी बंदूक उंचावून दाखवली आणि कुठलीही भीती न बाळगता हे दोघेही तिथून निघून गेले. हा व्हिडिओ व्हायरल होता संपूर्ण कोथरूड परिसरात भीतीचं वातावरण आहे. उच्चभ्रू सोसायटीमध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण शस्त्र घेऊन फिरत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होतोय. नुकतंच कोथरूडमध्ये निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार आणि कोयत्याने वार केला होता. या प्रकरणामुळे सर्वसामान्य कोथरूडकर भयभीत असतानाच आता हा व्हिडिओ समोर आल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था केवळ नावालाच आहे का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जातोय. दरम्यान या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे टोळके सोसायटीत शस्त्र घेऊन नेमके कशासाठी घुसले होते याचा शोध आता पुणे पोलिसांकडून घेतला जातोय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदि शक्ती तू जयोस्तुते, आदि शक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू जयोस्तुते.